मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे, पैशाचा वापर कसा करावा म्हणजे आपल्याकडे पैसे टिकून राहतील. नमस्कार मित्रांनो, आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. कूटनीती तज्ञ देखील होते, तसेच ते अर्थतज्ञ सुद्धा होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पैशाचा वापर कसा करायचा याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आचार्य चाणक्य हे त्या काळातील मोठे अर्थतज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पैशाचा वापर कसा करावा याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाजवळ पैसा असेल तर या जगात काहीही करू शकतो. त्यामुळे आयुष्यात भरपूर पैसा कमवून आरामात जीवन जगणे हे आपलं उद्दिष्ट असलंच पाहिजे. चाणक्य पुढे असेही म्हणतात, मात्र काही माणसं अशी असतात जे की भरपूर पैसा कमावतात, मात्र बचत काहीच करत नाहीत. ते सर्व पैसा खर्चून टाकतात, त्यामुळे ते कायम गरीब राहतात. जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा त्यांच्या हातात पैसा नसतो, त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे पैसा बचतीसाठी काय करायचं आणि पैशाचा वापर कसा करायचा याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पैशाची बचत करा. चाणक्य म्हणतात, सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर तुम्ही पैशाची बचत करा. जर तुम्ही 100 रुपये कमावले तर त्यातील 25 रुपयाची बचत करा. जर तुम्ही पैशाची बचत केली तर तुमच्याकडे हळूहळू पैसा जमा होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल. तुमच्या म्हातारपणात तुमच्या हाताशी पैसा असेल, ज्यामुळे तुम्हाला इतर कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. पैसा खर्च कसा करावा. चाणक्य म्हणतात, पैसा हा खर्च करण्यासाठी असतो. तुम्ही जर नुसता पैसा कमवून ठेवला आणि ते खर्च केला नाही तर तुम्ही जगातील अनेक सुंदर गोष्टींना गमावून बसाल. मात्र हे करत असताना अनावश्यक खर्च मात्र टाळता आला पाहिजे. त्यामुळे आपल्यासाठी गरजेच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आधी लक्षात घ्या आणि त्यावरच पैसा खर्च करा, असं चाणक्य यांनी आपल्याला सांगितलं आहे. गुंतवणूक करा. चाणक्य म्हणतात, तुम्ही जे पैसा कमावता त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, ज्यातून तुम्हाला परत मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमचं उत्पन्नही वाढेल. असा सल्ला चाणक्य यांनी आपल्याला दिला आहे.